मेहनती व्यक्तिमत्व आपल्या शाळेचे माजी विद्यार्थ्यांनी की अतिशय मेहनत करून आणि कष्ट करून MPSC परीक्षेमार्फत सातारा जिल्ह्यामध्ये त्यांची तलाठी या पदावर आताच नवीनच नियुक्ती झालेली आहे. आपण आपल्या शाळेतर्फे आपल्या गावकऱ्यातर्फे त्यांचा एक छोटासा सत्कार करणार आहोत. आपण बघा, असं म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिऊन माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. इतकी आज शिक्षणामध्ये ताकद आहे. म्हणून म्हणतात सर्वांनी की शिक्षण घ्या, मोठं व्हा, संघर्ष करा, शिका, मोठं व्हा, खूप मोठे बना. आज तुम्ही बघितलेलं असेल सावित्रीबाई फुलेचं एवढं नाव जगामध्ये कशामुळे आहे तर शिक्षणामुळे आहे. कल्पना चावला अवकाशामध्ये जाऊन आल्या, कशाची ताकद होती ती? शिक्षणाची ताकद होती. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान बनल्या, कशाची ताकद होती? शिक्षणाची ताकद होती. म्हणून शिक्षणामध्ये एवढी मोठी जादू आहे. म्हणून म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. असंच एक आपल्या गावचे व्यक्तिमत्व आहेत माननीय श्री सुदाम मामिलवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं. आमच्या शाळेतर्फे गावकऱ्यातर्फे एक छोटासा सत्कार स्वीकारावा आणि आमच्या विद्यार्थ्यांना 2 शब्दांमध्ये मार्गदर्शन करावं त्यांनी की भविष्यामध्ये की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, कशा पद्धतीने संघर्ष केला पाहिजे. माननीय श्री सुदाम मामिलवाड. सुदाम सर तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करते, सर्वांनी शांतपणे ऐकावं. सर्वप्रथम सर्व शाळेतील लहान मुलांना आणि गावकऱ्यांना भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज खरंच आनंदाचा दिवस आहे. एकतर माझी निवड झालेली आहे सातारा तलाठी या पदासाठी. सरांनी मला काल विनंती केली होती की बाबा आमच्या मुलांना थोडं मार्गदर्शन करा. सर मित्रांनो, आयुष्यात जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्ट घेण्याला पर्याय नाही. कष्टाशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये काही मिळत नाही. पण नुसते कष्ट घेऊनही उपयोग नाही आहे. कारण आपल्या गावात जी शाळा आहे त्या शाळेमध्ये जर तुम्हाला जर बेसिक नॉलेज भेटलं सुरुवातीपासूनच तर तुम्ही जेवढे मेहनत घेताल त्याच्या तेवढे लवकर तुम्हाला यश मिळणार आहे. मी एक गोष्ट माझ्या आयुष्याच्या अनुभवाने एकच सांगणार आहे की बाबा तुमचा जर बेस पक्का असेल, लहानपणापासून मुलांना चांगलं शिक्षण मिळालं, योग्य वयात योग्य गायडन्स मिळालं, तुम्ही लवकर आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता. सध्या एक आपल्या पूर्ण समाजामध्ये एक ट्रेंड चालू आहे की बाबा इंग्लिश मिडियम जे शाळा म्हणतात. मी एक माझ्या अनुभव तुम्हाला सांगतो की बाबा इंग्लिश या विषयाचा एवढा तुम्ही भाऊ करू नका. कारण कोणतीही जर तुम्हाला नोकरी लागायची असेल, इंग्लिश वेटेज किती आहे? फक्त एक 25 मार्काचा आणि बाकीचे विषय तुम्हाला सगळे मराठीमध्ये आहेत. त्यामुळं कोणत्याही पालकांनी इंग्लिश असं म्हणजे एक हे करून आपल्या पालकांना इंग्लिश मिडियममध्ये घालू नका. मराठी मिडियम त्यांना शिकू द्या. कसं असतंय की तुम्हाला जोपर्यंत तुमची मातृभाषा चांगली जमत नाही तोपर्यंत तुम्ही इंग्लिश शिकू शकत नाही. कारण व्हायला काय, आज इंग्लिश मिडियमच्या नावाखाली मराठी भाषेत मुलांना येत नाही. त्यामुळं पहिल्यांदा आपल्या मुलांना 5वीपर्यंत मराठी भाषा चांगली शिकवा. त्यानंतर ते मुलं आपोआप इंग्लिश शिकतील. बरोबर आहे. त्यामुळं इंग्लिशचा भाऊ कोणताही भाऊ न करता मराठी मीडियममध्येच मुलं शिकवा आणि चांगले शिकवा. मुलांना वाचनाची सवय लावा. त्यांना चांगले त्यांच्यावर संस्कार करा. त्यांना वाचण्याची सवय लागल्यामुळे काय होतं की बाबा जोपर्यंत तुम्ही वाचन करत नाही तोपर्यंत तुमचा बौद्धिक विकास होत नाही. आणि आज आपल्या इथं एक गोष्ट एक कमी होत आहे की बाबा वाचण्याची सवय मुलांना नाही. सर्व मुलं काय करता येतं, मोबाईल हिरो झालेले आहेत सर्व. कोणालाही पुस्तकाविषयी काही घेणं देणं नाही आहे. त्यामुळं जे आज लहान मुलं आहेत, जे शिकणारे आहेत, त्यांना माझी एक नम्र विनंती आहे बाबा वाचण्याची सवय वाढवा. जेवढं तुम्ही वाचन जास्त कराल तेवढं तुम्हाला नॉलेज भेटेल. आणि जर तुम्हाला जग जिंकायचं असेल तर नॉलेजशिवाय पर्याय नाही आहे. बरोबर. त्यामुळं नॉलेज वाढवा, वाचण्याची सवय वाढवा. या गोष्टी जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्की एक दिवस यशस्वी व्हाल. आणि दुसरी एक गोष्ट की तुम्ही ज्या परिस्थितीने राहता, आज सध्या ट्रेंड काय आहे की बाबा नांदेडला पुण्याला गेल्याशिवाय कोणी एक्सेस किंवा नोकरी लागत नाही असं वाटतं मुलांना. पण तसं काही नाही आहे. मी तुमच्यामध्ये राहून यश मिळवलेलं आहे.
त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी तुम्ही हार्डवर्क करा, कंटिन्यू सातत्य ठेवा अभ्यासामध्ये. एक दिवस यश तुम्हाला नक्कीच मिळेल. एवढे 2 शब्द बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सुदाम सर. या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना, गावकऱ्यांना या ठिकाणी तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केलात. सरांनी 2 गोष्टी आवर्जून या ठिकाणी सांगितल्या बघा. एक वाचन. सरांना सांगू इच्छितो की दुपारी विद्यार्थ्यांची जेवण झाल्यानंतर 1 तास आम्ही वाचन चळवळ चालवतो. आपल्याला ग्रामस्वराज्य फाउंडेशन तर्फे आपल्या शाळेला पुस्तके मिळालेत. त्या पुस्तकाचं वाचन आम्ही दुपारी 1 तास म्हणजे दररोज 1 तास या ठिकाणी आम्ही शाळेच्या या आपल्या परिसरात घेतो. आणि त्यानंतर इंग्रजीचं महत्व म्हणजे आपल्या मराठीचं महत्व सांगितले त्यांनी. आजकाल बाहेर एक ट्रेंड चालू झालेला आहे की इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचं. आता सरांनी मला वाटते तलाठी सातारा जिल्हा परिषदेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय. आणि मी असं ऐकलंय की त्यांच्याबद्दल त्यांनी एमपीएससीच्या सुद्धा 1-2-3 पोस्ट पण जवळजवळ गेलेच होते. म्हणजे त्यांच्या अनुभवातून त्यांनी सांगितलंय की एमपीएससीला 200 किंवा 400 प्रश्नांची जी परीक्षा असते त्याच्यामध्ये फक्त वेटेज इंग्रजीला 25 मार्काचं आहे. म्हणजे बघा किती कमी महत्व आहे इंग्रजीला. मग आपण आपल्या बालवयामध्ये आपण आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण घेतलं पाहिजे. आणि खूप मोठे शिक्षण तज्ञ हेच सांगतात की कमीत कमी 5वी पर्यंत तरी आपण आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे. उगाच पहिल्यापासून बाळू झालेला आहे की इंग्रजी अवघड असते, इंग्रजी अवघड असते. मला तर असं वाटतं की आपली मराठी अवघड आहे. बाहेरच्या देशामध्ये इंग्रजी खूप अस्खलित बोलतात कारण ती त्यांची भाषा आहे, मातृभाषा आहे. त्यांना जर मराठीत बोला म्हणलं तर येईल का? नाही. आम्हाला 5वी पासून इंग्रजी होती, पण आपण चांगल्या पद्धतीने इंग्रजीमध्ये कन्व्हर्सेशन करू शकतो, बोलू शकतो. आणि या विद्यार्थ्यांना तर अक्षरशः मला वाटतं 3री पासून 4थ्या वयापासून इंग्रजी आहे. मग हे तर खूप चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकतात, इंग्रजी कधीही बोलू शकतात. मराठी शिकणं अवघड आहे पण इंग्रजी शिकणं सोपं आहे. म्हणून या ठिकाणी सुदाम सरांनी सांगितल्याप्रमाणे इंग्लिश स्कूलसाठी आपल्या गावातून तर विद्यार्थी कोणीही जात नाहीत. इथं छान पद्धतीनं आपल्या मातृभाषेतून मराठीतूनच या ठिकाणी शिक्षण घेतात. आपली गावची शाळा ही पहिल्यापासून खूप चांगल्या पद्धतीने अगोदरच्या शिक्षकांनी या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे.